पण तुमची मानसिकता निवडणूक लढवण्याची आहे. होय. मग कुठून लढणार हे कार्यकर्त्यांचा संपर्क. मगाशीच मी आपल्याला सांगितलं की ही सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार आहोत. पण निवडणूक लढवणार नक्की. होय. अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्या सोबत जोडलेत. संदेश, अभिजित राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांची पार्श्वभूमी, गुन्हेगारी संदर्भातील माहिती पार्श्वभूमी न भरल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द झालाय. अधिकची माहिती या संदर्भात. निश्चितच वंचितचा जो उमेदवार आहे अभिजित राठोड यांच्या संदर्भात त्यांनी आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी न दिल्यामुळे त्यांचा जो रद्द आहे अर्ज जो आहे तो रद्दबातल करण्यात आलेला आहे. यापूर्वी जे वंचितचे उमेदवार होते त्यांनी 93,000 मतं घेऊन त्यांनी आपली एक भूमिका स्पष्ट केली होती. मुख्य लढा हा वंचितच्याकडून लढण्यात आला होता. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हा वंचितचा जो उमेदवार होता तो खंबीरपणे आपली भूमिका मांडणार होता आणि याच अनुषंगाने आज जर वंचितचा जो अभिजित पवार आहे त्यांचा राठोडचा अर्ज जो आहे करण्यात आहे, त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीला आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी दाखवल्या न मुळे यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो रद्द करण्यात आल्याची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे. मात्र कोर्टामार्फत आम्ही पुनश्च लढू असा सुद्धा निर्धार त्यांनी दाखवलेला आहे. मात्र संदेश, अभिजित राठोड यांचा हा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यामुळे आता यवतमाळ मधील राजकीय समीकरण कशी बदलणार आहेत लोकसभा निवडणुकी संदर्भात? निश्चितच एकीकडे जर बघितलं तर महायुतीकडून राजश्री पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरलेले आहेत. हेमंत पाटलांच्या त्या पत्नी आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं तर आपण संजय देशमुख हे राज्य क्रीडा मंत्री होते आणि त्यांचं एक मोठं नाव आहे. मतदारसंघामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. बघितलं तर पाटील आणि संजय देशमुख हे दुहेरी लढत आता निर्माण झालेली आहे. जर वंचितचा उमेदवार बाद झाला तर दुहेरी लढत आपल्याला या लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे. नेमका फायदा कुणाला होणार आहे? जर वंचितच्या उमेदवाराचा अर्ज जर बाद झाला तर याचा नेमका फायदा कुणाला होणार आहे? निश्चितच महाविकास आघाडीला या वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार आहे तो बाद झाल्यामुळे निश्चितच संजय देशमुख यांना फायदा मिळणार आहे, आपण असं गृहीत धरूया. जी, धन्यवाद संदेश दिलेल्या या माहितीबद्दल.